शाल ग्रंथ आणि फूल आणि ग्रंथ हा डॉक्टर सबनीस सरांनीच लिहिलेला अण्णाभाऊ आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातला ग्रंथ आहे. मिलिंद देशमुख, विठ्ठल गायकवाड यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर गीताली विनायक मंदाकिनी यांचं स्वागत करावं. महामाता रमाबाई आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचे समन्वयक विठ्ठल गायकवाड या स्मारकाचं उद्घाटन राष्ट्रपतींनी केलेलं होतं आणि सातत्याने पाठपुरावा विठ्ठल गायकवाडांनी केला आहे आणि पुणे महानगरपालिकेने 1 कोटी रुपयाचं निधी या स्मारकाला मंजूर केलाय त्यांच्या पाठपुराव्यामुळे. विठ्ठल गायकवाड गीताली यांचं स्वागत करताय. मी डॉक्टर सुधाकर नाळदे यांना अशी विनंती करतो की त्यांनी ॲडव्होकेट प्रार्थना सदावर्ते यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. डॉक्टर सुधाकर नाळदे हे लेखक आहेत, कार्यकर्ते आहेत. त्यांनी ॲडव्होकेट प्रार्थना सदावर्ते यांचं स्वागत आणि सत्कार करायचा. अध्यक्षांनी कडक शिस्त लावल्यामुळे जरा गडबड होते, पण मी मारुतीराव डोंगरे यांना विनंती करतो त्यांनी रुपालीताईंचा सत्कार सबनीस सर करतील. सगळे सत्कार झालेले. डॉक्टर सबनीस सरांना विनंती करतो की त्यांनी मारुतीराव डोंगरे यांचं स्वागत आणि सत्कार प्रश्नावरती तात्कालिक अशा प्रकारचा घेतला आणि परिसंवाद करून आणला त्याबद्दल डोंगरे भाऊंचं स्वागत. मान्यवर वक्त्यांचा परिचय दीर्घ आहे, फक्त मी एकाच ओळीमध्ये सॉरी सरांनी शिस्तही लावली, गुलाबाचं फूल पण दिलं आणि ग्रंथही दिला. मान्यवर वक्त्यांचा परिचय दीर्घ आहे, पण मी एकाच ओळीमध्ये करतो. एका ओळीमध्ये हो. वक्त्या, लेखिका, साहित्यिक, कायदे तज्ञ ॲडव्होकेट प्रार्थना सदावर्ते यांना मी विनंती करतो की या प्रबोधन सभेचं पहिलं मनोगत त्यांनी व्यक्त करावं. YZ7813 ही 2 व्हीलर बाहेर असल्यामुळे ट्रॅफिक जाम झालेला आहे, तर तातडीने ही 2 व्हीलर काढावी. ॲडव्होकेट साहेबांची ही 2 व्हीलर आहे, तर आपल्यापैकी कोणाची असेल तर तातडीने बघा. तर सर्वच संस्थांचे महाराष्ट्र अनिसतर्फे विशेष धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य डॉक्टर श्रीपाल सबनीस सर आणि बाकीचे वक्ते जे आहेत ॲडव्होकेट आसिम सरोदे, 3 ॲडव्होकेट आहेत म्हणजे रुपालीताई ठोंबरे पाटील आणि प्रार्थना सदावर्ते आणि गीताली मॅम, सर्वांना मी पहिल्यांदा धन्यवाद देऊ इच्छितो. या प्रबोधन सभेसाठी प्रत्येकजण आपले विचार व्यक्त करणार आहे. अर्थात काही गोष्टींमध्ये वेगळे विचार असू शकतात, म्हणजे जसे आत्ता आपल्या प्रार्थनाताईंनी जे काही वक्तव्य केलं त्याच्यावर सर्वजण सहमत असतील असं नाही. अर्थात मी स्वतः सहमत नाही त्यांच्यातल्या काही गोष्टींबद्दल, असं होऊ शकतं. आणि महाराष्ट्र अनिसचं नेहमीच हे आग्रह राहिलेला आहे की माणसाने चिकित्सक बनलं पाहिजे. कोणी काही सांगतंय लगेच आपण त्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला नाही पाहिजे, त्याच्यात तपासणी केली पाहिजे. म्हणजे अति किती गुन्हे दाखल आहेत बाबा महाराष्ट्रामध्ये जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत, आणि किती ठिकाणी शिक्षा झालेल्या आहेत. आपण दरवेळेला जर पाहिलं तर सरासरी डॉक्टर दाभोळकरांचा खून झाल्यानंतर हा महाराष्ट्रामध्ये कायदा लागू झाला. तर आसिम सरोदे यांनी आमची ही एक
आदल्या दिवशी आम्ही दोघं एकाच मंचावर होतो त्या दिवशी 19 तारखेला. आणि कार्यक्रम झाल्यानंतर डॉक्टर दाभोळकरांनी आवर्जून मला विचारलं होतं असीम होता का कार्यक्रमाला, कसा झाला कार्यक्रम वगैरे. आणि 20 तारखेला ही घटना घडली होती. आणि डॉक्टर दाभोळकरांच्या खुनानंतर तत्परतेने महाराष्ट्र सरकारने हा कायदा केला, वटहुकूम काढला होता तेव्हा. आणि नंतर हा कायदा देखील लागू झाला. आणि कायदा लागू झाल्यापासून आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे 2000 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. सरासरी दरवर्षी 200 पेक्षा जास्त गुन्हे दाखल होतात. आणि एवढी माहिती गोळा करणं पण अवघड आहे. आणि बऱ्याच वेळा आपण काहीतरी कुठून माहिती गोळा करतो, कुठून तरी गुगलवर टाकतो किंवा असं सगळीच माहिती काही नीट पद्धतीने आपल्याला मिळत नाही. माहितीच्या अधिकारामध्ये देखील मिळणारी माहिती तपासून परत घ्यावी लागते. म्हणजे ज्या पद्धतीने आज आपण खराब प्रकरण पाहतोय, तर खराब प्रकरण काय तिथल्या लोकांना माहित नव्हतं का हे काय करतोय तो बाबा. तर तशा पद्धतीने खरं तर आजचा विषय खराब प्रकरण कसं वाढलं आणि त्याच्यावर कोणते कोणते गुन्हे दाखल आहे हे सांगण्याची आता काही गरज नाही. रोज नवीन नवीन खुलासे आपल्या समोर येत आहेत. पण महाराष्ट्र अनिसमध्ये आज नाही म्हटलं तरी मला 38 वर्ष झाली या चळवळीमध्ये काम करून. आणि डॉक्टर दाभोळकरांबरोबर खूप वर्ष मी त्यांच्याबरोबर राहिलो. खरं तर डॉक्टर दाभोळकरांचा ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी डॉक्टर दाभोळकर आणि मी आम्ही दोघंच एक प्रेस कॉन्फरन्स घेणार होतो पुण्यामध्ये. आणि अर्थात डॉक्टर दाभोळकरांचा खून करणाऱ्या लोकांनी पक्की ती माहिती घेतली होती की डॉक्टर दाभोळकर कितीही उशिरा पुण्यात आले रात्री. म्हणजे खरं तर त्या दिवशी रात्री 2च्या नंतर ते पुण्यात आले होते आणि त्याच्यानंतर झोपले होते. पण त्यांची सकाळी उठण्याची वेळ पक्की होती, मॉर्निंग वॉकला जाण्याची वेळ पक्की होती आणि जाण्याचा रस्ता देखील फिक्स होता. आणि तीच पाळत ठेवून त्यांनी असा हा डाव साधला. पण डॉक्टर दाभोळकरांचं हे जे काम आहे आम्ही करतो आहोत. खरं तर आपलं हे काम डॉक्टर दाभोळकर नेहमी सांगायचे की आपली दशकांची लढाई नाही, ही शतकांची लढाई आहे. आणि डॉक्टर दाभोळकरांनी बऱ्याच वेळा असं नाही तर तुझ्या माझ्या जीवनात सोड, तुझ्या माझ्या मुलांच्या जीवनात देखील अंधश्रद्धा निर्मूलन काय झालेलं असेल असं होणार नाही. आपल्याला ही सातत्याने चालवायची ही वाट आहे आणि आपण ही सातत्याने ही वाट चालत राहू. आणि आपण ही वाट चालत होतो ह्याची नोंद इतिहास आहे. म्हणजे या इतिहासामध्ये महाराष्ट्र अनिसनी जे काम केलं म्हणजे डॉक्टर काढला तर समजू नका की मी ओरडते, माझा आवाजच तसा आहे. कारण का मला या ह्याच्यात बोलताना खरंच बर्डन आले. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रबोधन सभेचे मान्यवर, समोर उपस्थित असलेले तुम्ही सर्व वडीलधारी मंडळी, मी या सगळ्यांसमोर खूप लहान आहे. मला खरंच म्हणजे मी यांना टीव्हीवर बघायचे, साहित्य अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे जेव्हा ते अध्यक्ष म्हणून बोलायचे, हे समोर सर आहेत. म्हणजे बरीच लोक जी आहेत ती महाराष्ट्र साहित्य परिषदमध्ये बघून जी काही बौद्धिक सामाजिक पातळी किंवा लोकांना ज्ञान देणारी किंवा प्रबोधन करणारी व्यक्ती आहे, त्यांच्या व्यासपीठावर येऊन मला बोलायला मिळते. मी तुमची खरंच आभारी आहे. तुम्हा सगळ्यांना मी टीव्हीवर बघून या सगळ्या गोष्टी बघतच होते. पण आजची प्रबोधन सभामध्ये सगळ्यात बदनाम झालाय तो राजकारणी. आणि त्याच राजकारणामध्ये मी काम करते. त्याच्यामुळे सगळेच राजकारणी वाईट नसतात एवढंच मला सांगण्यासाठी मी हा आवाज केला, सांगितला. त्याचे वाईट परिणाम मी भोगतीये, पुढे भोगणार आहे. पण मी त्या परिणामांची मी अजिबात तमा बागत नाही. भोंदूबाबा नाशिकचा खराच जेव्हा समोर आला, लक्षात घ्या की तेव्हा मी महाराष्ट्र गोवा बार असोसिएशनच्या प्रचारात होते. मी एकच व्हिडिओ बघितला, एकच व्हिडिओ, आमची यंत्रणा आहे. तेव्हा मी शॉक झाले, शॉक. म्हणजे ते व्हिडिओ मला पाठवणारे मीडियातलेच होते. पण तेव्हा मला वाटलं की नाही, याच्यावर आपण जर शांत बसलो तर एकही महाराष्ट्रातल्या कुटुंबातली व्यक्ती आपल्या महिलेला राजकारणात पाठवणार नाही. आणि ती फार मोठी हानी असणार आहे. कारण का ताईंनी सुद्धा खूप अत्यंत स्पष्टपणे सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्या बोलणं गरजेचंच आहे. याच्यावर कायदे आहेत का? तर आहे. आणि सारखे सर्व संघटना अनेक वर्ष काम करतायत. जादूटोणा विरोधी कायदा सुद्धा तयार झालेला आहे. नंदिनी ताईंना मी बघितलंय, जजचं ते काम करत असताना त्यांचं काम बघून माझ्याकडे ज्या महिला येतात की जटेचा कार्यक्रम देवीचा करायचा आहे, ताई मला 50,000 रुपये लागणार आहे. तर मी तुला म्हणते की मी तुला 50,000 देणार नाही, तुझी जट मी कापून देते. ते 50,000 तू डिपॉझिट म्हणून ठेवून स्वतःसाठी, कारण ती फिरती असते. लक्षात घ्या.
हे मी बघितलंय, म्हणजे मी त्या माझ्या सिनियर हँडबॉलच्या ह्याला, पण मी त्यांचं ते काम बघितलेलं होतं. लहानपणी आम्हाला आपली जट एखादी डोक्यात आली की घरातल्यांची जी काही संस्कृती असते त्याच्यामध्ये अरे हे देवीचं काहीतरी आहे, देवीचं वगैरे काही नसतं, आपण केस विंचरलेले नसतात कित्येक दिवस, त्याच्यामुळे ती जट झालेली असती. आधीच्या महिलांना हे शिकवणं, प्रबोधन करणं मी मान्य करेन, पण आत्ताच्या या युगामध्ये या प्रबोधनाची लोकांना गरज आहे का? तर माझं मत की ते ऑलरेडी शिकलेले आहेत, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे, तरी का या जाळ्यात जातात? तर याला कुटुंब, पुरुष प्रधान संस्कृती आणि प्रतिष्ठा. अशोक खरात एकतर तो कॅप्टन आहे म्हणलं, मला चक्कर आली होती. त्याच्यानंतर कळलं की तो कॅप्टनच नाही, त्याच्यानंतर तो कोंबडी चोर आहे, त्याच्यानंतर तो 10वी नापास आहे. म्हणजे एक गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस राजकारण्यांना एक छान सुंदर अशी महिला हाताशी घेऊन कशा पद्धतीने कोटीचं जाळं उभं करू शकतो, हे आमच्या क्रिमिनल वकिली करणाऱ्या वकिलांना लगेच लक्षात आलं की हा सगळा फ्रॉड आहे. आणि त्याला बळी पडले किंवा त्याला साथ देणारे आमच्या राजकारणातील आहे, म्हणून हा जास्त मोठा विस्फोट झाला. कारण का जर या अशोक खरातासोबत राज्य महिला आयोग नसते तर जी समाजात केसेस होतात त्या पद्धतीने या केसेस झाल्या असत्या. पण याच्यात तुम्ही जर महिला बघितलात तर मी खेदाने सांगेल, सगळ्या शिकलेल्या, उच्च शिक्षित, चांगल्या घरातल्या, चांगल्या अधिकारांच्या बायका, चांगल्या अधिकारांच्या बहिणी आहेत. आणि त्या ज्या बंधू बाबाकडे गेल्यात, लक्षात घ्या, प्रत्येक महिलेला घरातनं काही ना काही अडचण असते. माझा तो उलट सांगणे, तुम्ही स्त्रीला सक्षम करण्यापेक्षा ना पुरुषांनी घरातल्या स्त्रीला समजून घ्या. समाजातल्या नंतर बघू आपण. तुमच्या घरातल्या स्त्रीला समजून घ्या, तिला काय वाटतं, तिला का बाहेर आधार बघावा लागतो. म्हणजे ती त्या घरातल्या कौटुंबिक याच्यामध्ये शिकार झालेली असते, ती दुःखी असते, ती शिकलेली आहे, तिच्याकडे सगळ्या गोष्टी तिला ज्ञात आहेत, परंतु या जगात घरचेच माझ्यासोबत नाहीयेत किंवा तिचे काही नवरा बायको बरोबरचे जे वैवाहिक संबंध असतील ते खराब आहेत, तर ती बाहेर जेव्हा अशी आध्यात्मिक असावं तर माझं म्हणणं हो असावं, पण अंधश्रद्धा नसावी, श्रद्धा असावी. मी घालते, मला कुठल्या ह्या बाबांनी नाही दिलेलं. आता ते फेसबुकवर येतं बघा, मी आपली शंकराची बघते, महाकालीची बघते, काही हो नाही हो, माझ्याही हातात अंगठ्या आहेत, मला ह्या काही खराब बिरातनी दिलेलं नाहीये बरं का. याची 500 रुपये किंमत आहे, याची 600 रुपये किंमत आहे, की काही हो नाही हो, मला काम करायला जी ऊर्जा पाहिजे ना ती मला मिळते. मग मी दागदागिने घालत नाही म्हटल्यानंतर असं काहीतरी एक आपण महिला आहोत घातलं पाहिजे, कारण का मी TY पर्यंत तर टॉम बॉय म्हणून राहिलेली होती, त्याच्यामुळे मग हे काहीच नव्हतं माझ्या हातामध्ये. मग मी बाईसारखं राहू शकते हे मला प्रूफ करायचं होतं सर, आणि हे प्रूफ करण्यासाठी हे मी घालायला सुरुवात केली. ही वास्तविकता आहे आणि हे मला समाजाला की हो मी महिला आहे. लक्षात घ्या, जेव्हा एखादी महिला टॉम बॉय सारखी राहते तेव्हा तिच्याकडे एक वेगळ्या नजरेने बघितलं जातं. म्हणजे मला तर सांगते की माझी पार्लरवाली म्हणायची की तू जर थोडी महिलासारखी राहते, मी SYTY ला होते, तू जर महिलेसारखी राहिलीच नाही तर तुला विचारणार कोण आहे. म्हणजे हे सल्ले तसे दिले जायचे, माझ्यावर त्याचा काही परिणाम नाही झाला ते सोडून द्या, पण आपल्यावरनं इतर महिलांचे आपण कंपॅरिझन करून ह्या गोष्टी सांगू शकतो. त्याच्यामुळे बंधू बाबाकडे ज्या गेलेल्या महिला आहेत ना त्या काहीतरी तो आपल्याला मार्ग दाखवेल, जलवा करेल, आपला नवरा आपल्याशी प्रेमाने वागेल, आपले खूप चांगले घरातलं वातावरण होईल, आपल्याला काय आपल्या नवऱ्याचं काय त्याचं टेंडरचं काम असेल, नोकरी असेल, काय असेल लागेल, या हेतूने तिथे गेल्या. परंतु हा जो काही खरंच बाबा आहे ना, मी तुमचा तो माइंड कोड पण बघितलेला आहे की खरंय त्या पद्धतीने त्यांनी त्याला संमोहित किंवा एक म्हणतो ना की एखादी माझ्यासारखी अशी खचलेली महिला आहे ती जाणार आणि त्यांनी जर तिला एवढं वरचा स्वर्ग खाली जमिनीवर आणला असेल तर ती बाई का नाही उभं करणार. जेव्हा एखादा पुरुष घरामध्ये अडचण येते किंवा सुखी नसतो तो छानपैकी बाहेर जातो, मग त्यावेळी तो त्याचे जे काही असतील संबंध तो खुलेआमपणे करतो. जसं ताईंनी सांगितलं की खरी गोष्ट आहे, जर पुरुषाला वाटत असेल आपल्या महिलेने असं वागू नये
तर त्यांनी सुद्धा तसं वागणं गरजेचं आहे ना. जी स्पेस तुम्ही बाहेर बाईला देताय ती तुमच्या घरात महिलांना, मुलीला, बहिणीला देणं गरजेचं आहे. कायदे स्ट्रॉंग घेत, याच्यापेक्षा कायदे अजून स्ट्रॉंग असू शकत नाही. आता या आधी सुद्धा शंकर महाराजांचं अंगात देव येतो म्हणून 14 कोटीची जी काही फसवणूक झालेली आहे त्याच्यामध्ये तर ते जे फिर्यादी आहेत, अहो ते लंडनला राहणारे होते आणि थोडके नाही हो, 14 कोटी. कशाला म्हणतात 14 कोटी त्यांनी त्या बाबाला दिले. आता आम्ही फिर्यादीकडनं वकील होतो, सहसा आम्ही आरोपीकडनं वकील असतो, परंतु आपल्या प्रोफेशनमध्ये आपण पण असं काहीतरी काम केलं पाहिजे की समाजामध्ये त्याचा संदेश दिला पाहिजे. आणि आजकाल सर कुठल्याही महिलेवर बलात्कार होत नाही. तुम्ही नटून थटून जाणार, प्रेम बिम करणार, छान ठिकाणी कुठनं आलाय बलात्कार? बलात्कार शिवाजी महाराजांच्या काळात होत होते की बाबा ती महिला माहीत नव्हती, तिला उचलून नेले, केले. इथं काय होतंय, इथं संबंध तयार होतात प्रेमाचे, मग त्याच्यातनं त्यांच्या ज्या काही लैंगिक ऑब्विसली माणूस आहे म्हणल्यानंतर त्या होतात, त्या मर्यादा तुमच्या पार केल्या जातात. आणि तेव्हा आपल्याला आता काही समाजात प्रतिष्ठा मान मिळत नाहीये, तेव्हा तो आरोप केला जातो. कायद्याचा गैरवापर करणाऱ्या कित्येक महिला मी तुम्हाला दाखवू, कित्येक महिला दाखवू. आजचीच सकाळची गोष्ट सांगते. सकाळी 9 वाजता नवरा खूप त्रास देतोय आणि त्यांनी एक बाई ठेवली आहे. आता मला आता सवय झाली की खरं समोर आल्याशिवाय मी विश्वास ठेवत नाही. कारण का या राजकारणामध्ये काय होतं, फोनवरनं एखाद्याचं काम करून दिलं तर कधी कधी चुकीच्या लोकांना मदत केली जाते. मी तिला पोलीस स्टेशनला पाठवलं, म्हणलं मी नाही आज, तू सोमवारी अर्ज घेऊन ये. ती ज्या पोलीस स्टेशनमध्ये गेले तिथनं मी फोन लावला, त्या पोलिसांनी सांगितलं मॅडम त्या माणसाचं ऑलरेडी लग्न झालंय, ही दुसरी आहे, ही म्हणते की त्याला डिवोर्स द्या आणि मला याला नांदवायला लावा. आता मला चक्करच. म्हणजे मी परत परमेश्वरीचे आभार मानले की मी कुठेतरी सत्सद विवेकपत्नी जागरी ठेवली आणि तिने मला हे सांगितलं नाही की मी दुसरी आहे. म्हणजे मी जर त्या पोलिसाला डायरेक्ट गुन्हा दाखल करायला सांगितला असता किंवा काही वाटते तर त्या बाईवर अन्याय झाला नसता का? म्हणजे हे सगळं बघावं लागतं. आणि काही नाही, कुठलंही म्हणजे ज्या आमच्या राजकारण्यांनी त्याच्याकडे गेले, लक्षात घ्या ही फार मोठी चूक होती. त्याच्यामुळे त्यातनं आमच्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष ज्यांनी राजीनामा दिला त्या गेल्यामुळे महिलांना एक विश्वास मिळाला की अरे ह्या जात आहेत, काय होणार आहे, आपण गेलंच पाहिजे. तिथं त्या चुकलेल्या आहेत. आता त्यांना जर त्याची माहिती नव्हती तर माझं स्पष्ट मत होतं तुम्ही डायरेक्ट कारवाई करा. मला माहित नाही इथे जेवढे आहेत त्याच्यातलं कोण वाईट आणि कोण काय, बाहेर गेल्यानंतर कोणावर गुन्हा दाखल होऊ शकतो, परंतु ज्यावेळी आपल्याला त्या माणसाची वृत्ती कळते त्यावेळी तरी तुम्ही कारवाई करणं गरजेचं होतं. तर आमच्या राजकारण्यांची इज्जत वाचली असते. मी तुम्हाला खरं सांगते की खेद वाटतो की आपण राजकारणामध्ये आहोत. म्हणजे माझा नवरा त्या रुपाली नावावर म्हणलं की तुझं नाव बदलायचं का? नको, मी ऍडव्होकेट रुपाली म्हणून चांगलं करून दाखव. तो आता अजून मला नको डोक्याला असं टेन्शन देऊ की ऑलरेडी आमच्या महिलांकडे बघण्याचा राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे बघताना वेगळ्या नजरेने बघतात. आम्ही राजकारणामध्ये महिला आल्या पाहिजे म्हणून प्रयत्न करतो, त्यांना संरक्षण देतो, त्यांच्याशी बोलतो. म्हणजे कुजबूज करण्यापेक्षा साड्या बिड्यांचं किंवा प्रदक्षिण हे वैयक्तिक जरी सोडलं तरी राजकारणामध्ये सक्षम महिला आल्या पाहिजे हे नाही असलं पाहिजे. हा भोंदूबाबाचा विषय झाल्यानंतर अजून एक भोंदूबाबा आपल्याकडे सापडलाय, पण त्याला एकच महिला आहे, लक्षात घ्या, तो कोथरूडचा. तर त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं मी कृष्ण आहे, तू राधा आहे, मी शंकर आहे, तू पार्वती. महिलांना कसं कळत नाहीये, कसं श्री आपण नवऱ्याला साधा चहा देताना कुजबूज करतो, भांडतो आणि मग दुसऱ्या हा घ्या नाही तर हाताने करून घ्या. आणि आपण समोरचा पुरुष जरी तो आध्यात्मिक जरी असला, जरी तो कुठल्या देवाचा भक्त तर त्यालाही परमिशन नाहीये. त्याची विकृती समजून घेतली पाहिजे आणि महिलांनी याच्यासाठी जागरूक राहणं गरजेचं आहे. सगळंच तुम्ही समाजावर, सगळंच तुम्ही आपल्यासारख्या प्रबोधन करणाऱ्या लोकांवर टाकणार असाल किंवा कायद्यावर टाकणार असाल तर ते योग्य नाहीये. तुम्हाला आता याच्यामध्ये आम्ही जेव्हा SITच्या मॅडमला भेटलो 10-12 गुन्हे दाखल झाले. 15 दिवसाच्या वर PC देता येते का कायद्याने? नाही. त्याच्यासाठी कसं कायद्यात त्याला गुंतवायचंय. आणि ज्या महिलांना त्या बिचारांनी तक्रार घेतली
ते तक्रार देऊन गेल्यावर त्यांचेच व्हिडिओ बाहेर आले. हे फार भयानक आहे. कारण का या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी आधीच व्हिडिओ सोशल मीडियावर सोडलेले, पोलिसांनी फार नंतर जप्त केलेले. त्यामुळे या सगळ्या लिगल गोष्टी बघत असताना मला वाटतं आपण जेव्हा समानतेच्या गोष्टी करतो, आम्हाला 50% हक्क दिलेला आहे. आम्ही शिकलेलो आहोत, आम्ही जिजाऊंच्या लेकी आहोत, आम्ही सावित्रींच्या लेकी आहोत, आम्ही आईले मात्यांच्या लेकी आहोत. आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. मग आपल्यातलं दायित्व कुठे आहे? जर मी मला पक्षातनं आवाज उठवला, मला सगळ्या जणांनी सांगितलं तू तुझं नुकसान करून घेते, मला असली पदच नको म्हणलं बाबा, नकोच मला. मी माझ्या झाशीच्या राणीवर काम करेल, पण मी एका पक्षात राहून मला कुठलं तरी मोठं लाभाचं पद पक्षाने द्यावं, त्याच्यासाठी जर मला तुम्ही गप्प बसवणार असाल तर मला नको, मला नाही काम करायचं. स्पष्ट मी सांगितलेलं होतं. त्याच्यामुळे प्रत्येक राजकारणी मला फोन करतो. आता प्रत्येक राजकारणीचा फोटो आहे तर आहे, पण त्या राजकारण्याचा त्याच्याशी काय संबंध आहे हेही कायद्याने बघणं गरजेचं आहे. जेव्हा आपण भावनिक बोलतो, कायद्याला भावनिकता नाहीये. आणि या खराताच्या याच्यामध्ये त्यांनी बेनामी सत्ता राजकारणाने ज्यांनी जे समाजात लोकांच्या कामासाठी करायला आलेले आहेत, जे संविधान पाळायला आहेत, त्यांनीच पायमल्ली केल्यामुळे लोकांचा विश्वास राजकारण्यांचा कमी झालाय. तो हो कमी झालाय. आता तो आम्हाला कसा बसा तो ठेवावा लागेल, काम करून विश्वासात देऊन. तो प्रयत्न आमचा चालू आहे. परंतु या भोंदूबाबांच्या नादी न लागणं, यांनी घेतलेली जी प्रॉपर्टी म्हणजे ज्या 14 कोटीचा मी तुम्हाला विषय सांगते, त्याच्यामध्ये आम्ही कोर्टाला सांगितलं की आरोपी फिर्यादीकडनं आम्ही आहोत, त्या आरोपींना तुम्ही जामीन द्या, त्या कंडिशनवर द्या. म्हणजे त्यांनी जे 14 कोटीचे पैसे घेतलेले आहेत प्रॉपर्ट्या, त्या त्यांनी 30 दिवसामध्ये ट्रान्सफर करून देऊ द्या. त्यांनी जर नाही दिल्या तर परत म्हणजे त्या कायद्याचा हातचा राखून तुम्ही त्याच्यावर ठेवा. कारण का जर तो माणूस जेलमध्ये राहिला तर त्यांना मिळणारच नाहीये. लिगल फॉर्मॅलिटीला कुणी पोलीस वगैरे जज न्यायाधीश तुम्हाला कुणी मदत करू शकत नाही. त्यातनं तुम्हाला त्या प्रक्रियेतनं जावंच लागतं. मग तेव्हा ते घाबरले, ज्यांच्या मांगात शंकर महाराज येत होते ते स्वतःच घाबरले. 30 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी तो बॉन्ड लिहून दिला आणि त्यांनी त्या प्रॉपर्टी, जे लंडनवाले फिर्यादी होते त्यांच्या 2 मुली थोड्या हँडिकॅप होत्या, त्यांना खर्चाला ते पैसेही लागत होते, ती तरतूद करून दिली. ही माणुसकी, हे तत्व, हे सामाजिक जगायचं ध्येय, ह्या गोष्टी आपल्यामध्ये पाहिजेत ना. जर आम्ही म्हणलं असतो, म्हणजे माझा नवरा म्हणला असता आपल्याला काय 50 लाख फी मिळाली विषय संपला, 5 लाख मिळाली संपला, मिळो नाही तर न मिळो, काय करायचंय. त्यामुळे सत्सद विवेक बुद्धी जागृत ठेवली पाहिजे, तत्व जागृत ठेवली पाहिजे. मला तुमच्यासारखं खूप शांततेने जास्त वेळ नाही बोलता येत, पण ज्यावेळी मला अन्याय आहे ना तेव्हा मी कालीचं रूप घेते, कारण का त्याच्याशिवाय होतच नाही हो. या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. त्यामुळे ह्या प्रबोधनची सुरुवात आपण आपल्या घरातनं खरी केली पाहिजे. आपण लोकांच्या सुनेला मी मदत करायला जायचं आणि माझ्याच घरामध्ये जर आमच्या म्हणजे आमच्या सुनांचं जर शोषण होत असेल तर काय उपयोग आहे. हे सगळ्या गोष्टी आतून आपल्याला येणं गरजेचं आहे. भोंदू बाबासारखे बघा, भोंदू बाबा लवकर काय बाहेर येत नाही. आता नेमकं 12 केसेस झालेल्या आहेत. त्याच्या ज्या प्रॉपर्ट्या आहेत त्याची वृत्तीचं लोकांना फसवण्याची होती. एक कंपन्या असतात की जेव्हा त्या छान छान महिला समोर घेऊन त्यांना घेऊन ग्राहकांना की जे पुरुष त्याला बळी पडू शकतात अशा महिला त्या पुढं करून त्यांनी ते रॅकेट रचवलेले. ही खेदाची बाब आहे की त्यांनी राज्य महिला आयोगाच्याच महिला रॅकेटमध्ये घेतल्या आणि त्यांना माहिती असून त्यांनी ती कारवाई केली नाही. त्याच्यामुळे जास्त आम्ही बदनाम, म्हणजे आमचं राजकारणी लोक बदनाम झालेले. आता कुणालाही तोंड दाखवायला नाही. तुम्ही एकाही राजकारणाला बोलायला असं कुणी आलं नसतं. मी काय येऊ शकले कारण का मी आवाज उठवलेला आहे, मी प्रूफ केलेलं आहे, मी प्रूफ करते, मी त्याचं निवेदन दिलेलं आहे. त्यांना आरोपी करा, इतरांना आरोपी करा, यांना बोलवा. मला बीड आणि महाराष्ट्रातनं पत्र येतात बंधू बाबाच्या बाबतीत की कुठल्या महिलेने कुठं नेलेलं आहे. मग एवढं जर साधंसं महिलांना कळत नसेल तर हे चुकीचं आहे. म्हणजे आपण महिला म्हणून एवढा पण गैरवापर नाही करायचा. हे अति गैरवापर झाला मला असं म्हणावं लागेल. त्या बंधू बाबाला चूक काय, त्याला एवढ्या सुंदर सुंदर महिला काहीच न करत असता तो कृष्ण आणि राधाच्या नावावर त्याची ती जी काही वासना तो छानपणे करून घेतोय, त्याला कुठला अडचणच येत नाही. 2016 पासून त्याचा विषय आहे.
त्याच्या ट्रस्टीवरच्या लोकांची पण चूक आहे, तेही गुन्हेगार आहेत, त्यांच्यावरही आरोप म्हणजे त्यांना या आरोपी करणं गरजेचं आहे. पण जोपर्यंत या वाईट वृत्तीला आपण स्वतःहून विरोध करत नाही, कायदेशीर पद्धतीने सामाजिक पद्धतीने आवाज उठवून, तोपर्यंत कुठल्याही व्यक्तीला या गोष्टी लक्षात येणार नाही. मी पुरुषांना आता किती दोष द्यायचा, आता आपण स्त्रियांना थोडा दोष, आम्ही शिकलोय, आम्ही सवरलोय, आम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. ताईंनी सांगितलं की सेक्स या पॉझिटिव्हवर बोलणं हो गरजेचं आहे, हे बोलणं गरजेचं आहे आणि या चर्चा झाल्या पाहिजे. अशा चर्चा केल्यानंतर बाई जरा जास्त आगावी, हिला परत म्हणजे हे करू नका, हे ठीक आहे, हे फार तुम्ही सुशिक्षित आणि समाज प्रबोधन करणारे लोक आहेत म्हणून ऐकून घेतात. म्हणजे इतर ठिकाणी राजकारणाच्या जागी जर तुम्ही बोलला असता ना, बाबू काय विसरू नका, बरोबरच झालं, काय बोलतायत यार, असं बोलतात का, असं करतात का, काही घरी आहेत का नाही, आहेत आमच्या राजकारणातली ही लोक. तरी आपण आपल्या सगळ्यांच्या साथीने हे जे बंधू बाबा आहेत हे 100% आपण बंद करू शकतो. या सगळ्या अनिसारख्या आहेत संघटना काम करणाऱ्या, तुम्हाला जिथं जिथं जरी लागेल एक कार्यकर्ती म्हणून, लिगली तर काही इथे पॅनलवर सगळेच वकील आहेत त्याच्यामुळं काही गरज नाही वकिलांची, पण कार्यकर्ती म्हणून मी सदैव सोबत राहील आणि जे खरंय ते या ठणकावून आणि आत या जोर कायदेशीर पद्धतीने मांडत राहील एवढंच सांगते आणि थांबते. धन्यवाद. प्रबोधन सभा ज्या ज्या संघटनांनी बोलवलेली आहे त्या प्रत्येक प्रमुखाचा मी एक गुलाबाचं फूल देऊन मी सत्कार करू इच्छितो. सगळेच्या सगळे लवकर या, विठ्ठल गायकवाड, रवींद्र अण्णा सगळे या, लवकर या दादा साहेब या. परत द्या. सगळ्यांचं मिळून काढा. यामध्ये अण्णा काय साठी आपल्या सर्वांचा सन्मान केलेला आहे. हे सर सरकार करत नाही. रिटायर झालेल्या एका कर्नलची ही एक पत्र आलेलं आहे. त्यांचं नाव अशोक ठोंबरेच आहे. अशोकच आहे पण ठोंबरे आहे. सध्या वादग्रस्त इस्माच्या नावामागे कॅप्टन ही मिलिटरीची एक गौरवास्पद व सर्वमान्य जगात आदराची भावना असलेली रँक असून या इस्मामुळे या पदाची विनाकारण बदनामी होत आहे. हा इसम काही कॅप्टन होता काय, नसल्यास त्यावर हे सगळं करावं. म्हणजे कॅप्टन नव्हता आणि म्हणून कोणीही मीडियाच्या लोकांनी किंवा कोणीही सामान्य माणसांनी, राजकारणी लोकांनी कोणीही या अशोक खरातला कॅप्टन या नावानं यापुढे तरी संबोधू नये. तो कॅप्टनचा अपमान आहे आणि भारताचा कॅप्टन असल्यामुळे भारताचाही तो अपमान आहे, अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आपल्या मार्फत विनंती करतो. या प्रबोधन सभेचे मुख्य संयोजक सन्माननीय शिवाय आपले मारुतीराव डोंगरे, त्याचबरोबर खालून आमच्या ताईसाहेब डोंगरे ताई, आमच्या बायको बसले ललिता सबनीस, विठ्ठलराव, नंतर माळवतकर अण्णा, ललवाणी साहेब, वेल्ला साहेब, नंदिनी जाधव, नंतर बाबा शिंदे आणि दादासाहेब सोनवणे आणि बरेच खूप असले, साळुंखे नाना आहेत मध्ये. त्याचबरोबर
काशीनाथ आहे, सीताराम नरके आहेत, अनिसीचे सर्व सभासद आहेत, संदीप तापकीर आहेत, नंदिनी जाधव आहेत. या आणि याच आता मग मी आपल्या पाहुण्यांच्या संदर्भात मी या ठिकाणी संदर्भ देतो. या सभेचे प्रमुख वक्ते सन्माननीय असीम सरोदे, ज्यांनी सत्यासाठी न्यायासाठी आपली सनद ही पणाला लावली आणि त्याची जी काही भोगायची भोगली अत्यंत प्रतिकूल मध्ये प्रवाहाच्या विरुद्ध सत्यासाठी भांडणारा अशा प्रकारचा एक नव्या पिढीतील बहुआयामी अशा प्रकारच्या ज्ञानाचा आणि तितक्याच सत्यनिष्ठेनं लढणारा अशा प्रकारचा वकील असीम सरोदे. त्याचबरोबर आमच्या पुण्याच्या झाशीच्या राणी, ती झाशीची होती, आमची पुण्याची आहे आणि त्यांचा सार्थ अभिमान आपल्याला वाटावा अशाच आहे. ते राजकारणात आहेत म्हणून त्यांना नाव ठेवण्याचं कारण नाही. राजकारणात असून सुद्धा, सत्तेमध्ये असून सुद्धा सत्यासाठी भांडणारी अशा प्रकारची झाशीची राणी. मित्र, या दुसऱ्या कार्यक्रमामध्ये या वक्ते असलेल्या आमच्या परम आदरणीय विद्याताई बाळ यांचं संबंध वारसा चालवणाऱ्या गीतालीताई या सर्वार्थानं अत्यंत सूचक आणि अत्यंत अभ्यासपूर्ण अशा प्रकारची त्यांनी एक व्यापक अशा प्रकारचा स्त्री पुरुषाच्या समतेचा संबंध जाणीवपट त्यांनी आपल्या भाषणातून मांडलेला आहे. ते आमच्या वक्त्यात. त्याचबरोबर आमच्या आणखी एक वकील, हे 3 वकील आहेत आणि 3 वकील कोर्टामध्ये भांडतात, पण इथे मात्र सुसंवाद साधलेला आहे. आमच्या प्रार्थनाताई सदावर्ते या सुंदर काव्यात्मक अशा प्रकारच्या या त्यांच्या भाषणामध्ये विचारही महत्वाचा होता. काही बाबतीमध्ये मतभेद त्यांचे आणि देशमुखांचे झाले, ते होणं स्वाभाविक, ते टेक्निकल आहे. फाशी ही असावी की नसावी, फाशीचं समर्थन भारतानं केलंय की नाही, आणि हिंसेच्या जैन धर्मी तो पुण्यात मुंगीला सुद्धा मारू शकत नाही, अशा प्रकारचं तो मतभेदाचा मुद्दा आहे. पण अशोक खरातांच्या कुकर्माबद्दल कुणाचाही मतभेद या मंचावरच्या वक्त्याचा नाही. खरं म्हणजे आणि आणखी आमचे अनिश्चित दाभोळकरांच्या वैचारिक वारसा कृतिशील पद्धतीनं त्यांच्या काळात आणि त्यांच्या नंतर सुद्धा जपणारे जोपासणारे आमचे मिलिंद देशमुख हा अत्यंत निष्ठावंत अशा प्रकारचा अनिसेचा कार्यकर्ता आहे. आणि त्यांचं प्रबोधन हे खरं म्हणजे 1-1 तास चालतं, पण आज कमी वेळ मिळाला. सगळ्याच वक्त्यावर अन्याय झालेला आहे. स्वतंत्र एकेकाची वक्ते आपण जर भाषण ठेवली तर फार सुंदर ते मांडू शकते, एका विषयाला न्याय देऊ शकते, पण या ठिकाणी ते मांडले. आणि आमचे या संबंध संयोजनामध्ये सर्व सहभागी असणारे सर्व संयोजक, त्याचबरोबर गौरव कुंडे आणि योगेश हरणे हे तरुण अशा प्रकारचे कार्यकर्ते आहेत. आणि या सर्वांचं सुंदर सम्यक संचलन करणारा आपला समाजवादी विचाराचा सर्वांचा मित्र सन्मित्र संदीप बर्वे, आणि आपण सर्वजण मित्र हो. 177 कॉल रुपाली चाकणकरांना गेलेले आहेत. रुपाली चाकणकरांनी केलेत अशोक खरातला. 17 कॉल एकनाथ शिंदेने केलेले आहेत. 8 कॉल राष्ट्रवादीच्या ज्या पक्षामध्ये आता आमच्या रुपालीताई आहेत त्याच राजकारणी तटकरेंनी अध्यक्षांनी 8 कॉल केलेले आहेत. केसरकरांचे 8 कॉल आहेत. हे सगळं आध्यात्मिक बोलत होते असं आपण समजूया. एकेकाची 20-20 मिनिट 19 मिनिट जर भाषण होत असतील, संभाषण होत असेल, तर किती आध्यात्मिक अशा प्रकारचा थोर उंचीला पोहोचलेला बाबा आणि बुवा आहे त्याची आपल्याला कल्पना येते. 39 केसरकरांनी सांगितलेली संख्या आहे आणि माझ्या माहितीवरून 42 अशा प्रकारचे राजकारणात सगळ्या पक्षाचे आहेत आमदार. एकही सुटलेला पक्ष नाही. आरपीआयचाच मला सुटलेला असं वाटतं. बाकी सगळे राष्ट्रवादी, तुमची शिवसेना, काँग्रेस, सगळे असे 39 ते 40 आमदार ज्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये एका भोंदू बाबाचे भक्त आहेत, त्याच्या पायाचं तीर्थ घेत आहेत, त्याचा हात दाखवत आहेत आणि त्या संबंधतेच्या संवादातून त्या बाबाला पोसत आहेत. अशा महाराष्ट्राचं भवितव्य काय, तुमच्या आमच्या लेकरा बाळांचं भवितव्य काय, हा प्रश्न तुमच्या समोर मी मांडून ठेवतो आहे. आणि म्हणून या दृष्टीनं राजकारणी लोक व्यवस्थेनंच हा बाबा पोचला याबद्दल आता माझ्या मनात शंका नाही. सर्वसामान्य तुम्ही आम्ही कुठे पोचतो, सामान्य माणूस एखादा फसतो नाही असं नाही,
राजकारणी जिकडे जातील तिकडे आम्ही जातो, मेंढरच आहोत आपण. आणि म्हणून जिकडे एकनाथ शिंदे जातील, जिकडे फडणवीस जातील, जिकडे पुढे जातील मोठी मोठी माणसं, तिकडेच आपण जात असतो. आणि म्हणून ही वाट बंद झाली पाहिजे. आमच्या डोंगरे साहेबांनी अत्यंत सुंदर प्रबोधनाचं हे संबंध कार्य केलं. ह्याच्यामध्ये उपाय सगळ्याला खरात माहीत आहे, त्याची संबंध कुकर्म माहीत आहे, परंतु आता उपाययोजना कोणती करायची या दृष्टीने त्यांनी मांडणी करत असताना या वक्त्याकडे त्यांनी अपेक्षा केलेली आहे की उपाय कोणता करायचा. त्या दृष्टीनं आमच्या प्रार्थनाताईंनी फासावर द्यावा असं त्यांनी म्हटलेलं आहे. फासावर देणं भारतातल्या कायद्याप्रमाणे शक्य नाही, बरोबर आहे ना? भर चौकात द्यायचं नाही, फासावर दिलं जातं, भर चौकात देता येणार नाही. दुसरी गोष्ट, हा कायदा आहे पण नियम नाही, हा विचार मला वाटतं त्यांनीच मांडलेला आहे. आणि तोच विचार पुढे असीम सरोदे यांच्या व्याख्यानातून आपल्याला लक्षात आला. हा राग नको करुणा हवी, हे मात्र मला पटत नाही. राग नको हे ज्या वक्त्यांनी म्हणले, तिसरे वक्ते कोण आहे? तुम्हीच म्हणले. आपल्या गीतालेतेचं म्हणणं ठीक आहे की राग एक व्यापक भूमिकेतून ते पाहत आहेत. त्यांनी तर संबंध हा जो एपिसोड आहे हा व्यापक परिप्रेक्ष्यामध्ये पाहिलेला आहे. स्त्री पुरुष समता, संबंध संस्कृतीचा विकास, नैसर्गिकता, लैंगिकता, याच्यातलं वास्तवता, या दृष्टीने त्यांचा अभ्यास आणि त्यांचा आयुष्य संबंध या विषयाला समर्पित असल्यामुळं शास्त्रीय पद्धतीचं आणि नैतिक पद्धतीचं अत्यंत सुंदर मार्गदर्शन आमच्या गीतालीताईंनी केलेलं आहे. त्यामध्ये मला न पटणारा भाग म्हणजे मलाही मत असू शकतं राग नको आणि करुणा, तर करुणावादी राहणार. तर अशा प्रकारच्या भोंदू बाबानं 100 बायकांचा संबंध त्याच्या हिशोब त्याच्या नावावर दिलेला आहे. अशा माणसाचा राग नको, त्याच्याबद्दल करुणा मी कशी बाळगावी हा मला प्रश्न आहे, माझ्या समोरचा प्रश्न आहे. आणि म्हणून हा लैंगिकते बाबतीत मुक्त लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, प्रशिक्षण झालं पाहिजे, किंवा त्याचं काय एक जी बायकाला जी एक बाजू आहे लंगडी किंवा त्याच्या प्रकारचं जे गुपित ठेवलं जातं त्याची मुक्तता यावी, हा त्यांचा विचार मला महत्वाचा वाटतो. एक व्यापक परिप्रेक्ष्यामध्ये आणि तात्विक मांडणी त्यांनी या संबंध सभेमध्ये केलेली आहे. सत्सत विवेक जागृत करण्याची भूमिका ही त्यांची मला महत्वाची वाटते. प्रत्येक क्षणामध्ये प्रत्येक प्रसंगाला माणसाचा सत्सत विवेक जागृत असावा ही त्यांची भूमिका आणि त्यांचं उपाययोजना ही मला महत्वाची वाटते. रुपालीताईचं भाषण हे इतकं मला म्हणजे टीव्हीवर तर फार अंगावर येतात की आहे असं वाटतं, पण इथे मात्र फार शांत संयमानं बोलल्या. आणि पण अजूनही भर त्याचा फक्त रुपालीताई चाकणकरावर का भर आहे एवढा, ते तो व्यक्तिगत त्यांचं काहीतरी असेल असं मी मानत होतो. पण त्याचे जे कारण दिलीत, लॉजिक दिलेलं आहे ते बरोबर आहे. कारण 177 कॉल अंजलीताई दवाने यांनी शोधून काढलेले आहे. आता ते बरोबर वाटतं. मग तटकरेंच्या बाबतीबद्दल तुम्ही एकही शब्द बोलला नाही, हे मात्र बरोबर. जो राग रुपाली चाकणकरावर पाहिजे तोच राग तटकरेवर पाहिजे. कारण तरी काही फार आध्यात्मिक बोलला असं काही मला वाटत नाही. अजितदादा जावेत आणि आपण पक्ष ताब्यात घ्यावा असं काही असेल कदाचित, किंवा आणखी काही दुसरा स्वार्थ असेल, पण जाऊ द्या. पुढे आहे घरातील स्त्रियांना स्पेस द्या, हा तुमचा उपदेश, तुमचं म्हणणं हे 100% मला पटलं. तुम्ही माझ्या गुरु आहात, माझ्या गुरु आहात. म्हणजे मी स्पेस देत नाही माझ्या बायकोला असं म्हटलं, माझ्या बायकोला पुरेशी स्पेस देतो, ती लिहिते, वाचते, कार्यक्रमाला पाठवतो. आता येऊन पुढे बसलेले बघा. असे सरोदे तर या माणसाबद्दल अफलातून अशा प्रकारचं मला आकर्षण आहे. अत्यंत ध्येयवादी वकील ज्याला म्हणावं असा वकील मला पुणे बारच्या मध्ये महाराष्ट्रातच सापडत नाही. खरं म्हणजे स्पष्ट बोलणं, सत्य बोलणं हे बोलत असताना 3 वकील या ठिकाणी आहेत. तिन्ही वकिलाचा आपसात जमलेला आहे. रुपाली ते वेगळ्या पक्षाचे आहेत, ते वेगळ्या पक्षाची वकिली करतात. शिवसेनेचे वकील आहात तुम्ही साधारणपणे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे, आणि रुपालीताई सत्ताधारी पक्षातल्या राष्ट्रवादीचे आहे. तरी त्यांचं इथं जुळतं. म्हणजे हे ठिकाण, ही प्रबोधन सभा अशा सत्याला बेरीज करणारी, सत्याचं बेरीज करणारी, चांगुलपणाची बेरीज करणारी मला वाटते. आणि म्हणून शुद्ध प्रबोधन याच ठिकाणी होत असतं. मित्र हो,
इथं अशोक खरात बाबा नाही, तुम्ही वैद्य बाबाचा संदर्भ दिला, पण तलवार बाबा एक आहे, तो काही 2-4 दिवसापूर्वी आपल्या पडद्यावरती दिसला. नांदेडचा एक बाबा आहे, नवनाथ गवळी बाबा आहे, खेड तलवार घेऊन उभा राहिला तो बाबा आहे. वैद्य बाबा आहे, पुण्याचाच आहे. अशा बाबामध्ये फरक, जातीचा फरक करण्याचं कारण वाटत नाही. भिडे करत असेल तर तो वेडा माणूस आहे, तो पक्षपाती माणूस आहे. अशा पक्षपाताचा निषेधच झाला पाहिजे. आणि म्हणून ज्ञानेश्वर करडे हा एक बाबा आहे. असे गावोगावी बाबांचं पीक आलेलं आहे. आणि राजकीय व्यवस्थेनं जर हे पीक पोचलं त्यांच्या स्वार्थासाठी, त्यांच्या सिंहासनासाठी, तर घात लोकशाहीचा घात आहे, लोकांचा घात आहे, लोकांच्या संसाराचा आणि पुढल्या पिढीचाही तो घात ठरणार आहे. हे राजकारण, ही राजकीय व्यवस्था आपल्याला परवडणार नाही. मी आता गीतालीताईंना जाहीरपणाने, कोणी यो की न यो, पेपरमध्ये आपण जाहिरात द्या, शिबिर घ्या. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आमचे मिलिंद देशमुख आहेत, त्यांनीही त्याला साथ द्यावी. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या समितीच्या आणि त्यांच्या गीतालीताईच्या सहकार्यानं एक शिबिर बोलावून त्या शिबिराला फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यापासून सगळे मंत्री, 40 मंत्री बसवा. कारण प्रबोधन झालं पाहिजे. प्रबोधन झालं तरी महाराष्ट्राच्या प्रबोधनाची सुरुवातही अजून झालेली नाही. शिवाजी महाराजांचा इतिहास नाव तोंडात आहे, पण महाराष्ट्र विसरतो आहे. स्त्रियांच्या संदर्भातलं समतेचं युग सांगणारा आगरकर, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे किंवा केशव आपले महर्षी शिंदे किंवा महर्षी कर्वे, महात्मा फुले, शाहू महाराज, या संबंध महापुरुषांच्या संबंध विचाराने चालणारा हा महाराष्ट्र. त्या महाराष्ट्र जर अशा प्रकारचे भोंदू अशोक खरात सारखे निर्माण होत असतील तर तो कलंक आहे. हा महाराष्ट्रावरचा बलात्कार आहे, हे लक्षात घ्या. हा महाराष्ट्र संस्कृतीवरती अत्याचार आहे. आणि हा अत्याचार आम्ही उघड्या डोळ्यानं बघून आम्ही बघू शकत नाही. आणि म्हणून प्रबोधनाच्या सभेच्या माध्यमातून आपणा सर्वांना जागृत करणं, आपली जागृती पसरवणं आणि त्या संबंध खेड्यापाड्यापर्यंत लोन पोचून, आम्हाला राजकारण नको, आम्हाला सिंहासन नको, सत्ता नको, आम्ही फक्त सत्याचे प्रवासी आहोत. आम्ही दाभोळकरांची अनुयायी आहोत, आम्ही आगरकरांची अनुयायी आहोत, आम्ही शिवाजी महाराजांची अनुयायी आहोत, आम्ही फुले आंबेडकर शाहूचे अनुयायी आहोत. आणि या अनुयायाचं कर्तव्य म्हणजे लोकशाही जगवणं. संविधानामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाला निर्णायक महत्व आहे. त्या संविधानाची शपथ घेऊन हे 40-42 आमदार जर सत्तेवर जात असतील किंवा विरोधी पक्षात असतील तर लाज वाटली पाहिजे या आमदारांना. संविधानाची शक्तीच्या गद्दारी करता हा खरा तर कमी गद्दार आहे, पण तुमची ही जे इमानदार सत्याच्या दृष्टीनं वैज्ञानिक शपथ घेऊन त्याच्याशी बेईमानी करणारे आमदार अधिक गद्दार आहेत असं माझं मत आहे. या गद्दारीबद्दल त्याला घरी बोलवण्याची काही आपली सोय नाहीये, परत बोलवण्याची शक्यता कमी आहे. मित्र हो, या सर्व संदर्भामध्ये संपत्तीच्या दृष्टीने विचार केला, स्त्रियांचे तर शोषण केलंच. 100 स्त्रिया तिच्याकडे जातात. थोडा फरक आहे की रुपालीताई किंवा पुण्याच्या मांडणीमध्ये आमच्या एक लेखिका सभाने त्या चांगल्या कार्यकर्त्या आहेत असं म्हणतात, मला माहित आहे. पण त्यांचं एक विधान, त्यांची संबंधित मुख्यमंत्र्यांमध्ये पत्र लिहिलेलं आहे. त्या पत्रामध्ये या स्वेच्छेने गेलेल्या बायका असं त्या म्हणतात, माझ्या माहितीप्रमाणे याच्यातली एकही बाई स्वेच्छेने गेलेली नाही. काचेच्या बाहेर नवरा बसतो, सासू सासरे बसतात, आई वडील बसतात, त्यांना बाहेर बसून मध्ये लैंगिक प्रक्रिया करणारी स्वेच्छेने बाई कशी जात असते. लहान मुली खरातकडे गेलेल्या आहे, एक विशिष्ट प्रकारचा तो काय उष्णोजल देतो, वायग्रा ते पेढ्यात घालून देतो. अशा प्रकारचे वेगवेगळे फंडे वापरणारा हा भोंदू बाबा ज्या राजकीय व्यवस्थेने पोहोचला, त्या भोंदू बाबाच्या एकूण सगळ्या वासनेला बळी पडणाऱ्या स्त्रिया आहेत. त्या स्त्रियाला फार बरं वाटलं असेल असं मला वाटत नाही. त्या अनिच्छेनच गेलेल्या आहेत, त्यांना घेऊन गेलेलं आहे कोणीतरी, वडीलधाऱ्या माणसाने घेऊन गेलेलं आहे. स्वेच्छेने गेलेली बाई अशा प्रकारचा हे करत नाही. आणि म्हणून आमच्या लेखिकेने जे समर्थन केले आहे त्या बायकांच्या दृष्टीने त्यालाही आरोपी करा असं जे म्हटलंय ते संबंध लेखकांच्या संबंध लेखन परंपरेला कलंक आहे. आणि म्हणून त्याचा मी निषेध करतो. लेखकाला कुठल्याही अशा प्रकारची भूमिका मान्य नाही. कारण बायकांचं
आमच्या गीतालीताईंनी सांगितल्याप्रमाणे विषमतावादी अशा प्रकारच्या समाज व्यवस्थेमध्ये स्त्रियांचं शोषण हे केलं जातं होतं. याच्यामध्ये काही स्त्रिया नक्की नाराज असल्या पाहिजे. नवऱ्याची नाराज म्हणून त्या परक्या माणसाला जाऊन बिळततील अशी इतकी स्त्रियांची खालची परिस्थिती झाली असं मला वाटत नाही. आणि म्हणूनच या दृष्टीनं हाही विचार महत्वाचा वाटतो. 1500 ते 2000 कोटीचं साम्राज्य सोसायट्यामधल्या अनेक लोकांना आधार कार्ड घेऊन त्याच्या आधारे त्याची नावं त्यांना सह्या केलेलं नाही. परस्पर त्यांनी आर्थिक व्यवहार झाले. 70 कोटीचे व्यवहार रोखीचे व्यवहार 4 वर्षात केलेला हा बाबा आहे. त्याचबरोबर या व्यवहारामध्ये अनेक अधिकारी आहेत. पोलीस अधिकारी सुद्धा सामील आहेत, प्रशासकीय अधिकारी सामील आहेत, मंत्री आणि आमदार सुद्धा सामील आहेत. त्याचबरोबर अनेक स्त्रियांना गर्भधारणा होऊ नये म्हणून गोळ्या दिलेल्या आहेत. ज्यांना गर्भधारणा झाली त्याच्या गर्भपात केलेले आहेत. त्यामध्ये डॉक्टरही सामील आहेत. डॉक्टर किती नालायक असू शकतात त्याचं उदाहरण या ठिकाणी दिसतं, जे गर्भ पाडण्यासाठी मदत करतात. आणि म्हणून एक मोठं अशा प्रकारचं महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या गळ्याभोवती व्यापलेलं जाळं या संबंध म्हणजे खरात आहे. आणि म्हणून आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा, प्राणी हत्या करण्याचा गुन्हा, अघोरी पूजेच्या बाबतीमध्ये प्राणी हत्या करून ती पूजा अर्पण केलेली आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संदर्भातला कायद्याचा गुन्हा, अशा अनेक ब्लॅक मनीचा कायदा, अशा अनेक कायद्यांचा भंग करणारा हा माणूस हा एकटा नाही आहे. एक मोठी अशा प्रकारची फळी सापडली देशामध्ये. आणि म्हणून याचा संबंध सोयीनं काय ते शोध घेणं हे मला योग्य वाटत नाही. आपल्या गैरसोयीचा जो तिथं भाग असेल तिथं तो टाळायची सातपुतेची चौकशी हे मला योग्य वाटत नाही. सातपुते मॅडम नक्की बऱ्यापैकी योग्य आहे, पण वरच्या माणसावर माझा भरोसा नाही, प्रशासनाच्या मोर्चावर कारभारावर माझा भरोसा नाही. सत्य बाहेर येण्याच्या दृष्टीनं अशा प्रकारची SITची चौकशी ही निश्चितपणे मान्य केली पाहिजे, चांगली झाली पाहिजे. अघोरी पूजा, प्राणी हत्या, मॅट्रिक नापास झालेला हा अंकशास्त्राचा तज्ञ आहे, कोणीच कसं तपासलं नाही हा भाग आहे. अश्नोजल, वायग्रा प्रसाद, काळे पेढे आणि वन्यजीव हत्या, कर्ज शेतकऱ्यावर कर्ज काढून सावकारी कर्ज जमिनी लाटण्याचा प्रकार, अशा प्रकारची 1,500-2 हजाराची प्रॉपर्टी जमा केलेला माणूस हा अत्यंत महाराष्ट्रासमोर एक प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे. हाच विकास आहे का, अपेक्षित आहे का? विकासाच्या राजकारणामध्ये, विकासाच्या समाजकारणामध्ये एवढा मोठा अडथळा, फडणवीसांचा खरा दुश्मन हा अशोक खरात आहे. फडणवीसांचे आमदारच सगळे या संबंध या सत्याच्या विरुद्ध सगळे हे मारेकरी म्हणून उभे राहिलेले आहेत. राजकीय व्यवस्थेच्या वेळेस रक्षण करण्याच्या ऐवजी ज्यावेळेस शत्रूच्या खलनायकाच्या भूमिकेत उभी राहते त्यावेळेला महाराष्ट्राचं भवितव्य संशयास्पद ठरतं. आणि त्यांच्यावर भरोसा ठेवून आपल्याला चालणार नाही. आपापल्या स्वतंत्र वाटचालीनुसार आपण जागरूक आहोत, आपण सुशिक्षित आहोत, आपण अंधश्रद्धा निर्मूलनाच्या समितीच्या दुसऱ्या हितचिंतक आहोत. या दृष्टीनं महाराष्ट्राला अंधश्रद्धेतून बाहेर काढलं पाहिजे, महाराष्ट्राला अज्ञातून बाहेर काढलं पाहिजे आणि सत्याच्या वाटेनं चालण्याचा प्रयत्न करावा. यासाठी ही प्रबोधन सभा आहे. या प्रबोधन सभेसाठी जी मेहनत, जो पैसा, जो संबंध खर्च केला तो आमच्या मारुती डोंगरे यांनी केलेला आहे. एक त्या माणसाला केलेला आहे, त्याला तळमळ आहे. शिवरायांचा खरा भक्त तो आहे आणि तो शिवरायांचा महाराष्ट्र बदनाम होताना त्याला पाहू शकला नाही. तो अत्यंत तळमळीनं मला बोलले की काहीतरी आपण करावं, काय करावं याची त्यांनी कल्पना मला मांडली आणि मग त्या अशा प्रकारची सभा निर्माण झाली. आता या सभेनंतर पुन्हा आणखी या संबंध आपण आणि कुणाला वाटलं असं आपण एक प्रबोधनाच्या दृष्टीनं वाटचाल चालू ठेवूया. जेवढे जमले तेवढे एकत्र राहूया, एकोप्यानं जाऊया आणि महाराष्ट्राला गतकाळातला महाराष्ट्र, शिवरायांचा महाराष्ट्र, बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र, फुले आगरकरांचा, शाहूंचा महाराष्ट्र बनवण्याच्या दृष्टीनं जी संबंध खलनायकाची ही जी फळी आहे ती बाजूला सारण्या, खलनायक मुक्त अशा प्रकारचा महाराष्ट्र निर्माण करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया. एवढाच शुभेच्छा देऊन मी भाषण संपवतो. मी विठ्ठल गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं आणि त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि मग कार्यक्रम संपवतो.